ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या सुविधा आणि किमान वेतनाबरोबरच प्रलंबित असलेली वारसा हक्क प्रकरणं प्राधान्यानं मार्गी लावणार असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी आमदार संजय केळकर यांना सांगितलं। यावेळी आयुक्तांनी ठाण्यातील कलर म्युझियम प्रकल्पाला चालना देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले। आमदार संजय केळकर यांनी आज आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सुनील जोशी, सीताराम राणे, विकास पाटील तसंच अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व विभागांचे उपायुक्तही उपस्थित होते। यावेळी आमदार संजय केळकर यांनी कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांबाबतही चर्चा केली। महापालिकेतील कंत्राटी कामगारांची संख्या मोठी असून कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करत आहेत। कामगारांना विविध सेवा सुविधांपासून वंचित ठेवून किमान वेतनही देण्यात येत नसल्याचं केळकर यांनी सांगितलं। कंत्राटदारांनी नियमानुसार कामगारांना सुविधा द्याव्यात, किमान वेतन द्यावं, अन्यथा त्यांना काळ्या यादीत टाकावं अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे। प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांची संख्या मोठी असून ती प्राधान्यानं निकाली काढावी अशी मागणी करताना केळकर यांनी विविध महापालिकांचेही दाखले दिले। यावर आयुक्त सौरभ राव यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबरोबरच वारसा हक्काची प्रकरणं प्राधान्यानं मार्गी लावण्यात येतील असं स्पष्ट केलं। गेल्या 1 वर्षापासून कलर म्युझियमबाबत आग्रही असून ठाण्यात जागतिक स्तरावरचं कलर म्युझियम उभं राहू शकतं। या प्रकल्पाला वेग देण्याची मागणी केळकर यांनी केल्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिलेत। त्याच्यानंतर कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात तुम्ही ठेवलेले आहेत। हे कंत्राटदार जे आहेत त्यांना विम्याचे पण पैसे ठेवलेले नाहीत, PF पण पैसे ठेवलेले नाहीत, किमान वेतनची पण अंमलबजावणी नाही। त्यांना पहिल्यांदा तुम्ही नोटिसा पाठवा की ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे या कामगारांना दिलं गेलं पाहिजे, नाही तर त्यांना तुम्ही काळ्या यादीत टाका। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटदार आहेत, कर्मचारी आहेत आणि त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं त्यांनी केलेलं आहे। एक कलर म्युझियम ठाण्यामध्ये यावं हे मी गेल्या वर्षभरापासून महापालिकेला त्याचं सगळं डिझाईन देतोय। त्याच्यातले तज्ज्ञ लोकांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांना दाखवलेलं आहे। मला असं वाटतं की देशामधलं एक सर्वोत्तम असं कलर म्युझियम या शहरामध्ये होऊ शकतं आणि त्याचं देखील त्यांनी मान्यता या ठिकाणी देऊन ताबडतोबीनेच काही त्याच्याकरता जागेची जी जरुरी आहे त्या जागेच्या जरुरी संबंधामध्ये देखील कार्यवाही करण्याचे त्यांनी तातडीने निर्देश दिलेले आहेत।